महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत, गडचिरोलीपासून गडहिंग्लज पर्यंत ग्रामीण भागातील गरीब मध्यमवर्गीय अशा प्रवाशांना ज्यांनी एसटी ची सेवा दिली ते सर्व कर्मचारी मायबाप सरकारकडे आपल्या मागण्या घेऊन, आंदोलनाचा पवित्रा घेऊन या सरकारकडून काही अपेक्षा व्यक्त करतात. पण दुर्दैवाने महाराष्ट्र सरकारने आणि विशेष करून परिवहन मंत्र्यांनी या मागण्यांकडे सहानुभूतीपूर्वक बघण्याच्या ऐवजी शिमग्याचं राजकारण सुरू केलं. महाविकास आघाडीचा प्रवास हा मरण विकणाऱ्या आघाडीपर्यंत झाला. 31 पेक्षा जास्त एसटी कामगार व कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. या त्रासातून आम्हाला मुक्त करण्याची मागणी केली. त्यांच्या मागण्याच्या संदर्भात संवेदनशीलपणे चर्चा करण्याच्या ऐवजी एक माझा अतिशय जुना अर्धवट व्हिडिओ हा प्रसारित करून या व्हिडिओचा आधार घेऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्याचा खून करण्याचा प्रयत्न या सरकारचे काही नेते करतात. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे एसटीचं ब्रीदवाक्य. या लाल रंगाच्या डब्यामध्ये अनेकांचे सुखदुःख हे एसटीच्या कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊन सुखामध्ये सोबत केली, दुःखामध्ये सोबत केली. एखादा विद्यार्थी इंटरव्ह्यूला जाताना त्यांनी सुद्धा एसटीचा उपयोग केला. एखाद्याने विवाहासाठी जातानाही एसटीचा उपयोग केला. आनंदात एसटी कर्मचारी सहभागी झाले आणि दुःखात जीव देण्यासाठी सुद्धा हे कर्मचारी सहभागी झाले. या कर्मचाऱ्यांची थट्टा करण्याचं काम, त्यांना भीती दाखवण्याचं काम सरकार करत आहे. माझा पहिला सरकारला इशारा आहे, खबरदार तुम्ही आंदोलन करणाऱ्या नेत्यांची थट्टा कराल, त्यांना निलंबनाची भीती दाखवाल, ते याद राखा लोकशाहीमध्ये तुम्ही अमरपट्टा घेऊन आला नाही, तुम्ही चिरंजीव नाही. आणि म्हणून धाक दाखवण्याचा हा तुमचा मरण विकाऊ आघाडीचा धंदा बंद करा. माझा व्हिडिओ जो प्रसारित केला होता तो अर्धवट होता. खरं तर या सरकारने माझा व्हिडिओ दाखवण्यासाठी या आंदोलनाचा काय संबंध आहे? माझ्या व्हिडिओमध्ये मी माझ्या मतदारसंघातला एक मतदार जो कर्मचारी होता आहे, त्यांनी मला सांगितलं की तुम्ही हे करा. तेव्हा मी त्यांना सांगितलं की यासाठी शिवसेनेचे मंत्री असणारा हा परिवहन विभाग आहे, त्याचा प्रस्ताव आल्याशिवाय मला सुमोटो करता येत नाही. भारतीय जनता पार्टी व स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत भारतीय जनता पार्टीची जेव्हा युती होती तेव्हा एसटी महामंडळाला सर्वात जास्त निधी हे माननीय देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातल्या भारतीय जनता पार्टी आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या युतीने सर्वात जास्त निधी दिला. आज मुंबईमध्ये महिलांसाठी स्वतंत्र ज्या बसेस तेजस्विनीच्या नावाने दिसतात ते भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या काळातल्या. 700 पेक्षा जास्त बसेस नवीन घेण्यासाठी पैसे उपलब्ध केले. 100 पेक्षा पहिल्या टप्प्यात एसटीच्या बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी पैसा दिला. एवढंच नव्हे तर प्रवासी कर हा परत करत यापैकी मोठा हिस्सा कॅपिटल इन्व्हेस्टमेंटसाठी हे देवेंद्रजी व शिवसेनेचं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशी युती असणाऱ्या सरकारने दिलं. आता मी या सरकारला प्रश्न विचारू इच्छितो की हा तर तुमचा जाहीर
न घेता कोणत्याही क्रूजवरच्या ड्रग पार्टीमध्ये न जाता हा जाहीरनामा केलाय. हा जाहीरनामा कोणत्याही हरभरा वनस्पतीचं सेवन करून केलेलं नाही. या जाहीरनाम्यामध्ये आपण स्पष्टपणे एकीकडे सांगत आहात, हा जाहीरनामाचा कागद मी तुम्हाला उपलब्ध करून देतो आणि माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही प्रश्न विचारा की हा जाहीरनामा शुद्धीवर असताना केला की नाही केला. जर शुद्धीवर असताना केला असेल तर या जाहीरनाम्यामध्ये आपण सांगितलं आहे की एसटी महामंडळाचे अत्याधुनिकीकरण करणार, सक्षम परिवहन सेवा उभी करणार, शासनातर्फे अनुदान उपलब्ध करून देणार, नवीन बसेस घेणार आणि महत्वाचा मुद्दा एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व वेतन व भत्ते देणार. मग मागणी काय आहे? शासकीय सेवेत असणारे जे कर्मचारी आहेत आपण कोणतीही हरभरा वनस्पती न घेता जाहीरनामा लिहिला आणि या जाहीरनाम्यावर महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो एवढंच तुम्ही एसटी महामंडळाच्या वेबसाईटवर स्वतः या खात्याचे मंत्री व अध्यक्ष स्वतः काय म्हणतात हे त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर एसटी कर्मचाऱ्यांसाठी अध्यक्षांचा संदेश टाकला. अध्यक्षांचा संदेश काय? परिस्थिती कशीही असो, मनस्थिती खंबीर असावी. माझा आत्मिक बळावर, अभ्यासावर व सततच्या प्रयत्नावर विश्वास आहे. महामंडळाची सद्यस्थिती कितीही कठीण असली तरी अशक्य असे काहीच नाही. आपण आणि आपल्यातील क्रयशक्ती, आत्मबळ आपल्या संस्थेच्या आर्थिक दुष्टचक्रातून निश्चितच बाहेर आणू शकेल याची माझी खात्री आहे. आणि ते पुढे म्हणतात की मला कामगार प्रश्न व महामंडळाच्या समस्या जाणून घेऊन त्या व्यक्तिगत लक्ष घालून त्या सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता व्यक्तिगत जर आपल्याला लक्ष घालून सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर मग राजकारणामध्ये शिंगा का करताय तुम्ही? राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यात जी काही आश्वासनं दिली त्या आश्वासनाच्या संदर्भात खरं तर काँग्रेस राष्ट्रवादीवर साधारणतः मतदार आणि जनता विश्वास ठेवत नाही. पण आता या जाहीरनाम्यामध्ये एक विशेष वाक्याचा उपयोग त्यांनी केला. हे जाहीरनामा आणि वचननामा या शब्दाच्या ऐवजी त्यांनी आता शपथनामा हा शब्द उपयोगात आणला आणि हा शपथनामा शब्द उपयोगात आणताना ते म्हणतात की महाराष्ट्रासाठी आम्ही घेतलेली शपथ आहे म्हणूनच या दस्तऐवजाचा उल्लेख आम्ही शपथनामा अशा शार्थ शब्दाने करीत आहोत. स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी अवघ्या 14व्या वर्षी शिवरायांनी बेट भांड्यावर उचलून शपथ घेतली आणि रयतेचे राज्य स्थापन झाले. हा शपथनामा मांडताना शिवरायांचीच प्रेरणा आमच्या मनात आली. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही शपथनामा तयार केला. या शपथनाम्यामध्ये तुम्ही सांगितलं की सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे वेतन व भत्ते देऊ आणि आज राजकारण करतात. अर्धवट व्हिडिओ दाखवून या संदर्भामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा मतभेद यासाठी काम करत आहे. खरं तर बहुजन हिताय व बहुजन सुखाय यामध्ये कर्मचारी हिताय व कर्मचारी सुखाय हा संदेश सुद्धा सामावलेला आहे. आज एसटी महामंडळाची प्रचंड अशी संपत्ती आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांनी रक्ताचं पाणी करून लाल रक्तातून ही लाल रंगाची बस जनतेच्या सेवेमध्ये नेहमी 1973 पासून 29 नोव्हेंबर 1973 ला आरटीसी ऍक्ट नुसार एसटी महामंडळाची सुरुवात झाली. आज 1973 पासून एसटीच्या कर्मचाऱ्यांनी
जनतेची सेवा केली. मी आपल्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांना निश्चितपणे या संदर्भामध्ये आश्वस्त करतो की भारतीय जनता पार्टी पूर्ण शक्तीने एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीची आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत हे भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी म्हणून एसटी कामगारांच्या मागण्यांसाठी पूर्ण शक्तीने भारतीय जनता पार्टी उभी आहे. या सरकारने जर हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर हे सरकार या जनतेच्या क्रोधामध्ये निश्चितपणे लोकशाहीच्या मार्गाने भस्मसात होईल. पण ज्या एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय केला जाईल, ज्या एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं जाईल, भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी आश्वस्त करतो की जेव्हा जेव्हा जनता या महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची जय म्हणत महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावर नेण्यासाठी आम्हाला संधी देईल, तेव्हा या सर्व आंदोलन करणारे ज्या कर्मचाऱ्यांना निलंबित केलं गेलं, ज्यांना सेवामुक्त करण्याचा डाव रचला जात आहे, या सर्वांना आंदोलन संग्राम सैनिक म्हणून दर्जा जाईल. आणि जे नुकसान या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात झालं असेल त्याचं दुप्पट नुकसान जेव्हा जेव्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार जनतेच्या आशीर्वादाने निवडून येईल तेव्हा हे नुकसान सुद्धा दिलं जाईल. पण आता करो अथवा मरो या भावनेमध्ये या ठिकाणी एसटी कर्मचारी जिल्ह्याच्या स्थानावर या सरकारविरुद्ध एकदा घोषणात करतात. या सरकारचं डोकं ठिकाणावर असण्याची गरज आहे. सरकारने ताबडतोब एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची आवश्यकता. आणि जर या कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करताना तुम्हाला तुमची बॅलन्स शीट समजत नसेल तर ती सुद्धा आम्ही समजवण्यात तयार आहोत. मी मुद्दा एसटी महामंडळाच्या संदर्भामध्ये सरकारने एक जरी छोटा निर्णय केला तरी एका मिनिटामध्ये एसटी महामंडळ हे ताबडतोब मुनाफ्यात येऊ शकेल. एसटी महामंडळाच्या संदर्भामध्ये 12,000 कोटी हा संचित तोटा काय माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं. पण हे सांगायला तर विसरलो की या 1.5 वर्षामध्ये सरकारच्या चुकीच्या धोरणाने 6,000 कोटीचा तोटा, 12,000 कोटीपैकी 6,000 कोटीचा तोटा. हा सर बोलू ना. हा 1.5 वर्षामध्ये सरकारच्या चुकीच्या धोरणाने झाला. आज साधारणतः 18-19 उत्पन्न बॅलन्स शीट नुसार 7,840 कोटी 29 लाख आहे. जर प्रवासी कर 17.5% 970 कोटी जरी वापस केला तरी सुद्धा आज एसटी मुनाफ्यात येऊ शकते. एकीकडे आमचं राज्य क्रमांक 1 आहे असा दावा करायचा आणि दुसरीकडे कर्नाटक सरकारमध्ये तिथं असणाऱ्या कर्नाटक परिवहन कर्मचाऱ्यांना जो पगार देतो तोही द्यायचा नाही. महाराष्ट्रामध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांना एसटी कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त पगार आपण कायद्याने देतो. बेस्ट कर्मचाऱ्यांना पगार देतो. मग एसटी कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव करण्याचं कारण काय? या सरकारने ताबडतोब हा भेदभाव थांबवला पाहिजे. दुर्दैवाने सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या न्यायी हक्कासाठी काम करण्याच्या ऐवजी 365 दिवस 24/7 राजकारण आणि राजकारण करत आहे. महाराष्ट्र कोलमडून पडतोय. कानून सुव्यवस्था बिघडली आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला. शेतकऱ्यांचे पैसे दिले जात नाहीये. निराधार विधवा परित्यक्त्या घटस्फोटिताचं अनुदान पोहोचत नाहीये. महात्मा ज्योतिराव फुले अनुदान योजनेचे पैसे जात नाहीये. कोरोनामध्ये ज्यांनी काम केलं 6 महिन्याचं त्यांचं कंत्राटी कर्मचाऱ्यांचं वेतन जात नाहीये. वन्य प्राण्यांच्या कारणाने शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं
जे या अगोदर 26 दिवसात मदत केली जायची ती मदत पोहोचत नाही. हे सरकार कोमात गेलं आहे. या सरकारला माझी आग्रहाची सूचना आणि विनंती आहे, राजकारण करू नका. तुम्ही जो शब्द जाहीरनाम्यात दिला आणि मी तुम्हाला आता व्हिडिओ दाखवतो या नेत्यांचे, माझा विश्वास आहे की सर्व नेते हे पूर्ण शुद्धीवर असतात असा माझा समज आहे, विश्वास आहे. आणि म्हणून जो जाहीरनामा त्यांनी दिला त्या जाहीरनाम्यानुसार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा. तुम्ही दिलेल्या जाहीरनाम्यानुसार भारतीय जनता पार्टीचं ऐकायचं नसेल ऐकू नका, पण कमीत कमी तुमचा जाहीरनामा ज्याला तुम्ही शपथनामा म्हणताय, ज्या शपथनाम्यावर विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावला, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा फोटो लावला, शाहू महाराजांचा फोटो लावला. या महामानवाचे फोटो छापून फोटो बघू नका, सत्य कथन करू नका. अन्यथा ही जनता तुम्हाला एक दिवस ज्या खुर्चीवर तुम्ही प्रेम करता त्या खुर्ची सकट तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार. आता तुम्ही कृपया 2 व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की माझे व्हिडिओ पाहण्याच्या ऐवजी स्वतःचे व्हिडिओ पाहून त्यांनी निर्णय करण्याची आवश्यकता आहे. पूर्ण दाखव हे तर महत्वाची आहे आणि आपण पूर्ण व्हिडिओ दाखवतो अर्धवट नाही. केंद्राप्रमाणे वेतन, केंद्राप्रमाणे भत्ता, केंद्राप्रमाणे पेन्शन या रुपये महाराष्ट्राच्या शासकीय कर्मचाऱ्यांना मिळतात. आणि नेमकी ती स्थिती आज एसटी कामगारांच्या भरती करण्याच्या उद्देशाचा विकास असं घेतात. मग त्याला शासकीय कर्मचारी म्हणा किंवा आणखी काय म्हणा, दर महिन्याला त्याच्या खर्चामध्ये वेळेचे वेतन पडलं पाहिजे. आज मला कामाला येतंय की अनेक ठिकाणी 2-3 महिने एसटी कामगारांचं वेतन मिळतं. हे खरं आहे का? अनेक ठिकाणी लोक करतात की आमचं वेतन वेळेवर मिळते आणि इतकी मेहनत करणार जातात. ज्याच्या कामाची किंमत जर 30 तारखेला मिळत नसेल तर कुठलीतरी चूक आहे आणि ती चूक राज्यकर्त्याची आहे. आणि म्हणून ती चूक दुरुस्त करण्याच्या बद्दलचा विचार केला पाहिजे, प्रश्न सोडवले पाहिजे, तुमच्या मागण्याच्या बद्दलचा विचार केला पाहिजे. आणि ते करायला मला असं वाटतं की या खात्याचे मंत्री याची सहानुभूती पाटीलला हा तुम्हाला पण जेव्हा तेवढ्या सांगणार नाही त्याची मदत ही आपल्याला हवी, पण त्यांनाही अन्य लोकांची मदत मिळाली पाहिजे. त्याला 2 लोकांची मदत मिळाली पाहिजे. त्याचे 2 लोक असेल की त्याची जबाबदारी एकाची त्यांनी घेईल, एकाची मी घेतली. त्यांनी मुख्यमंत्र्यांची घ्यावी, उपमुख्यमंत्र्यांची घ्यावी. त्याच्याकडे त्याच्याकडे अर्थ खाते आणि त्यामुळे आता हे दोघं एकत्र आले तुमच्या पाठीशी तर तात्विक फार चिंता करण्याचं कारण नाही. आपण त्याचं वाढ काढू आणि मग मी आपल्या या ठिकाणी काही सांगत नाही, पण मी एवढंच सांगतो की अनेक परिवाराची विनंती आहे. येत्या 18 दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना ज्या वेळेला वेळ असेल त्यावेळी बैठक घ्या. तात्या शिंदे आणि त्यांचे सहकारी त्यांना वेळ द्या, त्यांना निमंत्रित करा. परिवहन खात्याच्या सचिवाला बोला, राज्य सरकारच्या अर्थ खात्याच्या सचिवाला बोला आणि यांच्या मागण्या त्या त्यांच्या पुन्हा आधीच ठेवून त्या बैठकीमध्ये हा निकाल एका बैठकीत घेण्याच्या उद्देशाची तयारी ठेवा.
आणि जर दोघांना वाटत असेल मान्य असेल तर त्या बैठकीला एकीकडे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी घेणारे नेते आता खानची जास्त जबाबदारी घेताना दिसत आहे आणि ही महाराष्ट्रासाठी गंभीर बाब वगैरे विचारायचं असेल लाईट 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 व्हिडिओ आहे त्या संदर्भात तुम्ही सांगताय तो साधारणतः त्या व्हिडिओमध्ये अर्धा भाग आहे तो माझ्या विधानसभेचा मतदार जो एसटी कर्मचारी होता आणि तो जेव्हा मला म्हणाला की मी तुम्हाला निवेदन पाठवलं तेव्हा मी त्याला समजून सांगत होतो की सुमोठं माझ्या विभागाला काही काम करता येत नाही असा प्रस्ताव हा त्या विभागाचा लागतो मी बाकी मदत करू शकतो हा त्याचा भाव आहे आणि त्या विभागाने प्रस्तावच आजपर्यंत केला नाही तर त्याला अर्थमंत्र्याकडे हा विषय येत नाही हा विषय तेव्हा येतो तेव्हा शिवसेनेच्या मंत्र्यांनी जर हा प्रस्ताव केला असता आणि विभागाने जर त्या प्रस्तावाला अनुमती दिली नसती तर हा प्रश्न उपस्थित झाला असता आणि म्हणून मी अतिशय जाहीरपणे आणि नम्रपणे लक्षात आणून देतो आहे की अर्धवट व्हिडिओचं राजकारण करण्याच्या ऐवजी जाहीरनाम्यामध्ये तुमचा शपथनामा जो तुम्ही दिला हा पूर्णपणे होशो हवासमध्ये दिला आहे हा काही हर्बल वनस्पती घेऊन दिलेला नाही पण तुम्ही जर मान्य केलं तर माझा व्हिडिओ टाकण्याच्या ऐवजी स्वतःचा जाहीरनामा तुम्ही वाचा स्वतः भाषणामध्ये जाऊन सांगितलं की जबाबदारी तुम्ही आम्ही घेतो असं सांगितलं ती जबाबदारी घ्या सन्माननीय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यामध्ये जे स्पष्टपणे व्हिडिओ दिले आहेत ते ऐकायला माझ्या ऐकण्याची काय गरज आहे सुधीर भाऊ आज जिस तरीके से एसटी कर्मचारी पिछले 2 दिनों से यहाँ पर स्ट्राइक कर रहे हैं लेकिन राज्य सरकार कह रही है अभी मामला कोर्ट में है हम बहुत कुछ नहीं कर सकते देखो मामला कोर्ट में तो सरकार लेके गई है सरकार एसटी कामगारों के और जनता के पैसों से वकील करती है बराबर की लड़ाई है कि ये आप बोलो एसटी कामगारों को आप वकीलों के पैसे आप तो खुद गए और हाईकोर्ट ने बड़े स्पष्ट रूप से कहा है कि 12 सप्ताह में इस पे निर्णय करना चाहिए हाईकोर्ट ने ऐसा तो नहीं कहा कि 12 सप्ताह यानी आखिरी दिन निर्णय करना चाहिए आज करो निर्णय सभी को साथ में होगा कोई महाराष्ट्र सरकार की आपकी जागीर नहीं है भाई और महाराष्ट्र की जनता ने आपको चुन के भी नहीं दिया है ये तो बेईमानी की किसी मेरिट वाले विद्यार्थी की मार्कशीट भगाकर लेके गए उस पर अपना नाम टाइप करने से क्या आप गुणवान हो गए क्या आपको तो वोट नहीं दिए थे जनता ने आपने राजनीतिक बेईमानी की ठीक है उसका हिसाब होगा कभी ना कभी मगर आप इसका गुस्सा एसटी कामगारों पे निकालते हो कि एसटी कामगारों का नेतृत्व भारतीय जनता पार्टी के नेता गोपीचंद पडळकर जी या सदाभाऊ खोत कर रहे हैं इसका गुस्सा है आपको और आपके ही नेताओं ने बार बार ये कहा था कि एसटी कामगारों को उसके न्याय या हकों से वंचित नहीं रखना चाहिए बाजू के कर्नाटक सरकार के अगर वेतन ज्यादा है तो क्या कर्नाटक से भी हम निपटा है क्या हम इतने निकल रहे हैं कि हमसे ज्यादा वेतन कर्नाटक में मिलेगा ये कौन सा महाराष्ट्र है और आप ही कहते हो कि कितना भी समस्या निर्माण हो जाए हम एसटी कामगारों के साथ में हो तो ये अभी महाविकास आघाड़ी से मरण मिटणारी आघाडी ऐसा सफर सुरू हो गया भाऊ सकाळी नवापालिकेने असं म्हटलंय की बॉलिवूडमध्ये मुंबईमध्ये खास करून 2 ग्रॅम फक्त ड्रग्ज सापडलं तर एवढं पाऊट गेला पण गुजरातमध्ये 350 कोटीचं ड्रग्ज सापडलं त्यावर भाजपाने ते का बोललं भारतीय जनता पार्टीने किती ग्रॅम सापडलं भारतीय जनता पार्टीने कधीच पाऊट केला नाही पाऊट तर त्यांनी केला खरं ते हे महाराष्ट्राचं आणि देशाचं दुर्दैव आहे की तपास यंत्रणेला बदनाम करून 365 दिवसाचा शिमगा करून सत्य या शिमग्यामध्ये लपवण्याचा प्रयत्न करण्याचं काहीच कारण नाही भारतीय जनता पार्टीने कुठेही पाऊल नाही केला तपास यंत्रणेचं काम करते आम्ही कधीच हा प्रश्न केला का की श्री मिलिंद नार्वेकरजी यांना व्हॉट्सअपवर धमकी आली ज्या महाराष्ट्राच्या पोलिसांमध्ये आपण 15,000 कोटी खर्च करतो अजूनपर्यंत मुंबई पोलीस मिलिंद नार्वेकरजींना कोणी धमकी दिली ती पकडू शकले नाही
मंत्रालय या 3,07,713 स्क्वेअर किलोमीटर मध्ये 13 कोटी जनतेची सेवा करण्यासाठी 1,45,000 फुटाचं मंत्रालय आहे. हजारो दारूच्या बॉटल सापडल्या. 200 कोटी मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी खर्च होता. अजूनपर्यंत दारूच्या बॉटल या कोणाला ऊर्जा देण्यासाठी गेल्या होत्या. आणि समजा फाईलचा निपटारा तिथं दारू पिऊन कोणी अधिकारी कर्मचारी करत असेल आणि दारू पिऊन जर ऊर्जा वाढत असेल मग डायरेक्ट पाईपलाईनच त्याच्या तोंडात टाका ना. काय सुरू आहे महाराष्ट्रात? पण आम्ही राजकारण करत नाही त्याचं. अरे ड्रग्सचा तपास यंत्रणेला तपास करू द्या ना. त्याच्या मुद्दामध्ये आपण ज्या विभागाची सेवा करण्यासाठी आपण जबाबदारी घेतली आहे ती जबाबदारी पूर्ण करा. कुठं तुम्हाला शंका असेल, तुमच्याकडे जास्तीची माहिती असेल, कागदपत्र असेल, पुरावे असेल तर ते तपास यंत्रणेला द्या ना. मला आश्चर्य वाटतं की जर तुम्हाला हैदराबाद जायचं असेल तर तुम्ही लखनौच्या विमानाची तिकीट काढणं याचं वर्णन आपण काय करणार आहोत? तुमच्याकडे काही पुरावे असतील, काही जास्तीची माहिती असेल कुठच्याही संदर्भात तुम्ही माहिती त्या तपास यंत्रणेला द्या. हे कोणतं नवीन राजकारण सुरू झालं? अरे सामान्य जनतेचे प्रश्न आहेत. 8,66,000 विद्यार्थी आरोग्य सेवेच्या परीक्षेला बसले आणि फुकट नाही बसले. 400 रुपये फी घेतली. सरकारने 40 कोटी रुपये त्या बेरोजगार विद्यार्थ्यांकडून वसूल केले आणि ब्लॅकलिस्टेड कंपनीला काम दिलं. जी ब्लॅकलिस्टेड कंपनी अनेक परीक्षा मंडळांनी तडीपार केली त्याच्यावर तुम्ही भाष्य नाही केलं. आणि तुमचं भाष्य काय? तर शाहरुख खान नावाचे कुणी गृहस्थ आहे त्यांच्या मुलांनी इतके ग्रॅम ड्रग घेतलं तेवढे ग्रॅम घेतलं. पण एकदा तरी शब्दाने असं म्हणालात का बेटा ये ड्रग लेना बुरा है. साप छोटा भी रहो या बड़ा भी रहो जहर जहर होता है. आता तो 10 फुटाचा साप आहे म्हणून त्याचं जहर जास्त आहे आणि तो 1 फुटाचा नाग आहे म्हणून जहर कमी आहे. असं कधी होते का? हे काही तर्क आहे का की 2 ग्रॅम की 2 किलो? ड्रग आहे. सर्वांनी मिळून विरोध केला पाहिजे. माझं तर मत आहे की आम्ही सर्वांनी मिळून या संदर्भामध्ये एकत्रितपणे या देशासाठी या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात हे विष थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे काय राजकारणाचा विषय आहे का? इस तरीके से कोकणातील सिंचन प्रकल्प काय केलं? 6 सिंचन प्रकल्प त्यांना स्थगिती होती. कालच्या कॅबिनेटमध्ये स्थगिती रद्द केलेली आहे असं मला माहिती. मी माहिती म्हणून भाऊ जिस तरीके से ड्रग्स को लेकर के राजनीति शुरू है, अब नवाब मलिक कह रहे हैं कि गुजरात में इतना बड़ी मात्रा में ड्रग्स पकड़ा जाता है, बीजेपी के नेता कुछ बात नहीं करते. महाराष्ट्र में मुझे आश्चर्य हो रहा है कि हम तो वही कहते हैं ना कि जिस राज्य में ड्रग्स आएगा पकड़ा जाना चाहिए. इतनी मात्रा में पकड़ा गया इसका अर्थ क्या? इसका अर्थ महाराष्ट्र में पकड़ा नहीं जा रहा है. फिर ऐसा है क्या? हम क्या बोलते हैं? आप कहीं पे भी गुजरात में है तो गुजरात सरकार ने कोई राजनीति नहीं की. गुजरात के कोई मंत्री ने ड्रग पकड़ने के बाद ड्रग पकड़ा लिया. ड्रग पकड़ा ना, छूटा नहीं. आप तो यहाँ पे ड्रग पकड़ने के बाद आप ड्रग पकड़ने वालों पे जो आरोप करना कर रहे भाई, पर आप लॉजिक क्या लगा रहे कि ये ड्रग कम है, छोटा है? क्या है ये कौन सी हर्बल वनस्पति है? ऐसा कम से कम जनसेवा करने वाले नेताओं ने इसका कभी समर्थन नहीं करना चाहिए. ये एक राजनीतिक बहुत बड़ी गलती महाराष्ट्र के इस पवित्र भूमि में हो रही है. ड्रग कितने ग्राम इसके आधार पे कानून में माफी नहीं है तो कानून बदलना चाहते हो क्या? तो गुजरात में तो पकड़ा है, इसमें आपको क्या अड़चन है? मुझे लगता है कि आरोपी पकड़ना यह हमारा कर्तव्य है. इसकी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात जे कर्मचारी संपावून गेलेले आहेत त्यांच्यावर विलंबनाची कारवाई केली, त्यांना नोटीस केली. पण एसटी प्रशासन आता अशा कर्मचाऱ्यांच्या बाबत कामगार न्यायालयात जाऊन त्यांच्यावर आर्थिक दंडात्मक कारवाई करण्याच्या संदर्भात हालचाली सुरू झालेल्या आहेत.
सगळ्या कर्मचारी जे त्यांच्यावर कारवाई होत आहे त्यांना नोटीस देण्यात येते त्यांच्याकडे आर्थिक स्वरूपात वसुली देखील करावी अशा स्वरूपाचं एसटी महामंडळाचं मत आहे. असं आहे, जेव्हा तुम्ही दमनकारी नीतीचा अवलंब करता, कपट नीतीचा अवलंब करता, सत्तेचा जेव्हा माज चढतो तेव्हा ही मस्ती जनता निश्चितपणे निवडणुकीत उतरवत असते. आमची भूमिका ही दमनकारी असता कामा नये. आमची भूमिका ही सामंजस्याची असावी. एसटी कर्मचारी आज आंदोलनामध्ये करो या मरो, डू ऑर डाय या भावनेने का उतरले याची कारण मीमांसा झाली पाहिजे. आणि ही कारण मीमांसा करून तुम्ही आज निलंबन कराल, उद्या आमचं सरकार आलं तर या सर्वांना मी निश्चितपणे माननीय देवेंद्रजींना चर्चा करेन, यांना आंदोलन संग्राम सैनिकचा दर्जा देऊ, डबल पगार देऊ. ही काय पद्धत आहे का की आपल्या मागण्यांसाठी तुम्ही उत्तर प्रदेशची घटना झाली तर महाराष्ट्र बंद करता, पण महाराष्ट्राचे कर्मचारी आज त्राही टाहो फोडताय तुमच्याकडे. मात्र तुम्ही पत्थर के सनम तसं पत्थर के सीने के नेता झाले. भाऊ अनिल परब यांनी असं स्टेटमेंट केलंय का भारतीय जनता पक्षाचे नेते जे एसटी कामगार संप करतात त्यांचे पगार देतील का? मला तर आश्चर्य वाटते की असे तर्कशून्य प्रश्न विचारायचे. त्यांचे पगार भारतीय जनता पार्टी आणि मग त्यांचे पगार काय शिवसेना भरून देत आहे का? पगार ते स्वतःच जनतेच्या करातून जी तिजोरी आहे ते देतात. अशा मला असं वाटतं काय झालंय या महाराष्ट्राच्या नेत्यांना? पगार काय गोपीचंद पडळकरची देणार आहे? आपण काय प्रश्न करतो? आणि मग मी अनिल परब साहेबांना प्रश्न करतो की ते अनेक कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात जायचे, मागण्या घेऊन, मला ते स्वतःकडून पैसे द्यायचे की सचिन वाझे जे पैसे जमा करून द्यायचा त्याच्यातून पैसे द्यायचे? आश्चर्यजनक आहे. आपण अतिशय निम्न राजकारणाचा दर्जा गाठतोय. काय माझा व्हिडिओ दाखवायचा? अहो तुम्ही त्यांचे प्रश्न सोडवा ना. तुमचा जाहीरनामा वाचा. तुम्ही जे हरबळ वनस्पती न घेता शपथनामा दिला तो वाचा. भाऊ मुंबई पालिकेमध्ये 227 प्रभाग होते, आता त्याच्यामध्ये 9 झाले, 236 झाले. याकडे कसं पाहतात? नाही, याकडे मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की याचा तर्क काय माहित नाही. विधानसभेचं अधिवेशन जर यांना देवानी सद्बुद्धी दिली आणि अधिवेशन जर 4 आठवडे झालं तर या प्रश्नाची उत्तर ही आम्ही सुद्धा विधानसभेत विचारतो. देवानी यांना अधिवेशन घेण्याची सद्बुद्धी ती आली. आता काही थर्ड वेव्ह येऊ नये किंवा असं काही अघटित होऊ नये की पुन्हा एकदा हे म्हणतील की 2 दिवसाचं अधिवेशन घ्या.